नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ 12। तो मैं हूं ऋषभ सक्सेना। नांदेड़ महाराष्ट्र के नायगांव तालुका के साते गांव में लगातार बारिश के कारण पुरानी और जीर्ण शीर्ण आंगनवाड़ी की छत गिर गई, जबकि बच्चे दरवाजे के बाहर खड़े थे और अंदर पढ़ने वाले छोटे बच्चों को कोई चोट नहीं आई, जिससे बड़ा हादसा टल गया। इस आंगनवाड़ी का निर्माण 1990 से 1993 के बीच पुनर्वास काल में हुआ था और तब से इसकी इमारत खस्ता हालात में थी। ग्रामवासियों ने ग्राम पंचायत, ग्राम सेवक, सरपंच और गट विकास अधिकारी से कई बार लिखित शिकायतें की, लेकिन प्रशासन की लापरवाही बनी रही। घटना के बाद ग्रामवासियों ने सरपंच, उप सरपंच, ग्राम सेवक और गट विकास अधिकारी के प्रति कड़ी नाराजगी जताई और ग्राम सेवक के 15 से 20 दिन तक पंचायत में नहीं आने की शिकायत भी की। ग्रामवासियों ने सरकार से इस घटना की उच्च स्तरीय जांच कराने और संबंधित अधिकारियों के खिलाफ तुरंत कार्रवाई करने की मांग की है। साथ ही साते गांव में एक नई आंगनवाड़ी भवन निर्माण की भी आवश्यकता जताई है। या ठिकाणी आज सकाळी अंगणवाडीची जी जुनी बिल्डिंग आहे 30-35 वर्षापूर्वी जुनी, ते पावसामुळे आणि बांधकाम कमजोर झाल्यामुळे आज सकाळी जे आहे ते मुलांच्या अंगावर पडली असतील। थोडे मुलं बाजूला असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता की तुम्ही या ठिकाणी बिल्डिंग पडलेली आहे, वरचा सगळा स्लॅबचा सिलिंग भाग या ठिकाणी पडलेला आहे। आणि या ठिकाणी प्रशासनाला, पंचायत समितीला अनेक वेळेस हे करून सुद्धा त्यांनी याची दखल घेतली नाही। ग्रामपंचायतच्या वतीने अनेक वेळेस प्रस्ताव दिलेला होता की बाबा हे बांधकाम कमजोर झालेलं आहे म्हणून। या ठिकाणी अशा पद्धतीने या स्लॅबचा भाग पडलेला आहे। या लहान लहान मुलं या ठिकाणी शिकतात, त्यामुळे त्यांच्या जर अंगावर पडलं असतं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली असती, मुलांचं नुकसान झालं असतं, त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली असती। त्यामुळे प्रशासनाने आणि पंचायत समितीने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नवीन बिल्डिंग मंजूर करून देण्यात यावी। अन्यथा या ठिकाणी अजून पाऊस पडल्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ती कमजोर होऊन या ठिकाणी लहान लहान मुलांचं नुकसान होऊ शकते, त्यांना गंभीर इजा होऊ शकते। हे ग्रामपंचायतच्या आणि सातेगावच्या नागरिकांच्या वतीने प्रशासनाला आमचं आव्हान आहे। चालू केला आपण सातेगाव इथे आलेला होता। आज सकाळी जेव्हा अंगणवाडी चालू झाली असता सातेगाव येथील हे पुनर्वसनाच्या नंतर बांधलेले 1991-93ला हे अंदाजे बांधलेले अंगणवाडी आहे। या अंगणवाडीविषयी ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतकडे याची तक्रार केली होती, पण यांच्याकडे ग्रामपंचायतचं दुर्लक्ष असल्यामुळे आज लहान लहान लेकरं इथं शिकायला येतात। जीवितहानी होता अनुचित प्रकार काही घडला असता, पण देवाच्या कृपेने काय घडलं नाही। आपण जाणून घ्यावं ग्रामस्थांकडून। तुम्ही सांगा तुमचा पहिल्यांदा परिचय द्या। मी जाधव गजानन दादाराव, सातेगाव येथील नागरिक असून आज सकाळी सुमारे 9 वाजताच्या पिरियड सकाळी 9 वाजता शाळा उघडल्याच्या नंतर विद्यार्थी छोटे बालक वर्गामध्ये बसत असताना अचानक मध्ये पावसाची संततधार चालू असताना अचानक अंगणवाडीचा छत कोसळला। सुमारे 2 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करत असतो की अंगणवाडीची शाळा दुरुस्ती करा किंवा त्यांना नवीन इमारत तयार करून द्या किंवा दुसरी स्थलांतरित करा, हे शाळा बंद करा। पण ग्रामपंचायतने याच्यावर कुठलीच ठोस अशी पर्याय निवड केली नाही आणि ग्रामपंचायतच्या स्वतः ग्रामसेवकच औषधा किंवा एकादशीला गावाकडे येत असतो, गावाकडे दुर्लक्षित काम करत आहेत, गावाकडे त्यांच्या कुठंच ठोस असा निर्णय नाही। अशा दृष्टीमध्ये एखादी मन आहे बघा, देव तारी त्याला कोण मारी, त्याच उक्तीप्रमाणे आज सातेगावमध्ये ही घटना घडली। देवानेच त्या मुलांना वाचवले। अचानक असेल तर छत कोसळला असेल तर गावातील छोटे बालक, एक छोटे समजा 1-1 वर्षाचे मुलं आज त्यांच्या डोक्यावर जर छत कोसळला असेल तर कुठल्या पर्यायी ग्रामपंचायतनं तोंड दिली असती। आमचं म्हणणं एवढंच आहे की शासन दरबारी की असा ढिसाळ कारभार न करता व्यवस्थित असे विद्यार्थ्यांसाठी तरी शाळेचे नियोजन चांगलं करावे, स्वच्छ परिसर करावा, एवढीच आमची मागणी आहे। आज आपण गजानन जाधव यांच्याशी संवाद साधलेला होता। त्यांचं म्हणणं आहे प्रशासनाला आणि ग्रामपंचायतला आम्ही अनेक वेळा या अंगणवाडीविषयी जीर्ण झालेली वास्तू अनेक वेळा सांगितलं, पण यांच्याकडे कोणी दखल घ्यायला तयार नाहीत। लहान लहान चिमुकले बालक मुलं गावातील इथं अंगणवाडीमध्ये शिकण्यासाठी येतात आणि या ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक आहेत त्यांनी पण महिना 2-2 महिने या ग्रामपंचायतला उपस्थित राहत नाहीत, हजर राहत नाहीत। याच्याविषयी आम्ही गट विकास अधिकारी व्हिडिओकर अनेक वेळा तक्रार केली, पण ते बी प्रशासन बी दखल घ्यायला तयार नाहीत। अजून आपण दुसरे ग्रामस्थ इथले
रेश्माजी जाधव यांच्याशी संवाद साधूता. बोला आपला परिचय द्या. काय म्हणणं आहे तुमचं या अंगणवाडी विषयी, ग्रामपंचायत विषयी? अंगणवाडी पण लेकरं बाळ सगळे वाचले एक बार काय करतो देवाचीच कृपा. अजून कोणी बोलणार आहे का? या अंगणवाडी सेविका आहेत आहे. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. सुगंधबाई मानिका गायकवाड. मी इथं 9 वाजता शाळेत आल्यामुळे थोडं लेकर आले होते. मी घरून कळत दंदन पडलो बघा. ते सगळे किती लेकर आहेत इथं? इथं 25 लेकर मुलं आहेत. 25 लेकर आहेत. पडल्यामुळे आता साहेबांना मागणी करावी एवढी मागणी. किती वाजताचं हे? 9 वाजता सकाळी 9 वाजता. या अंगणवाडीच्या सेविका आहेत, मदतनीस आहेत. यांचं म्हणण्यानुसार सकाळी 9 वाजता अंगणवाडी चालू केली असता लहान लहान लेकरं अंगणवाडीमध्ये बसून होते आणि एकदम शेत कोसळलेले बघू शकता तुम्ही. कॅमेरा तिकडे करा. हे बघा आणि हे बघा हे पहिले लहान लहान अंगणवाडी. हे बघा लहान लहान लेकरं 2 वर्षे 3 वर्षे याचं डोक्यात पडले असलं जवळपास 25 वर्षापासून हे राहते का लेकरू. बघा हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा हे बघा. तर या बाबीकडे प्रशासन. महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता मारुति पुठेवाड़ कुंटूरकर की रिपोर्ट। सुरक्षित बच्चों के बावजूद इस घटना ने प्रशासन की लापरवाही उजागर कर दी है, जिससे ग्रामीणों की सुरक्षा और भविष्य के लिए सतर्कता बढ़ाने की ज़रूरत महसूस होती है। इस खबर में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।